मित्रांनो, म्हणतात ना, एक छोटीशी मुंगी जर हत्तीच्या कानामध्ये गेली तर तेवढा मोठा 10 टनाचा हत्तीही सहज ती झोपू शकते. तसंच आहे मित्रांनो, तुमची कन्सेप्ट क्लिअर असेल तर ती कन्सेप्ट तुम्हाला कितीही मोठं गणित लवकरात लवकर आणि परफेक्ट ॲक्युरेसीनं सोडवण्याची क्षमता तुमच्यामध्ये आणते. तर मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुम्हाला कुठे व्हिडिओ कळाला नाही तर थोड्या वेळासाठी स्टॉप करा, रिवाइंड करा, परत बघा आणि तुमची कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. तर मित्रांनो, चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि बघा, राजूच्या पगारामध्ये प्रथम 40% कपात करण्यात आली व 50% वाढ करण्यात आली. आता पहिले काय केली, 40% कपात म्हणजे 100साठी 40 केली. दुसऱ्यांदा काय केली तर याच्यात वाढ करण्यात आली म्हणजे 50% वाढ. आता याचा आपण जर शॉर्ट केलं, 0 कटला 2/5, ठीक आहे. आणि याचं शॉर्ट केलं तर 5 1 5, 5 2 10 म्हणजे +1/2. म्हणजे जर सुरुवातीला पगार 5 होती तर ती घटून किती झाली, 5तून 2 गेले तर ती घटून 3 झाली. इथे पगार वाढली, पहिले 2 होती परत 1ने वाढली म्हणजे ती पगार किती झाली तर त्याची 3 झाली. आता मित्रांनो बघा, इथं आता आपण जर याचा गुणाकार केला, या सर्वांचा गुणाकार केला, 5 2 10, 3 त्रिक 9 म्हणजे काय झाली, 10साठी 1 घटली तर 100साठी कितीनं घटली, सरळ सरळ हा 0 कटला हा 0 कटला म्हणजे 10% घटली. म्हणजे दोघांच्या मूळ पगारात फरक काय पडला तर 10% घटली म्हणजे त्याचा पगार 90% झाला. उत्तर कोणतं आहे तर सी. प्रश्न बघा, एका गावाची लोकसंख्या 4 लाख होती. पहिल्या वर्षी 20% वाढ झाली व दुसऱ्या वर्षी 30% वाढ झाली. तर सध्याची लोकसंख्या किती. पहिल्या वर्षी किती होती तर 4 लाख होती. तर बघा, याला आपल्याला शॉर्ट पद्धतीने असंही सोडता येते. 4 लाख होती, 20% वाढ झाली. आता 4 लाखाचे 20% म्हणजे किती झाले तर 80,000. 4 लाखाचे 20% म्हणजे 80,000 म्हणजे संख्या किती झाली ती 4,80,000. परत आता इथं दुसऱ्या वर्षी किती 30%ची वाढ झाली. आता याची 30%ची वाढ झाली, याला आपण 3 गुणलं, हा 0 0 0, 8 त्रिक 24, 24 4 हातचे 2, 4 त्रिक 12 आणि 2 14 म्हणजे पहिल्या वर्षी दुसऱ्या वर्षी किती वाढली ती तर 1,44,000. ठीक आहे. पहिल्या वर्षी वाढून किती झाली होती 4,80,000, दुसऱ्या वर्षी वाढली 1,44,000. ठीक आहे. आता याची बेरीज केली आपण. याची बेरीज केल्यानंतर काय येईल, 4 4, 8 4 12 2, हातचा आला 1, हा 1 इथे दिला, 5 आणि 1 6 म्हणजे 6,24,000. उत्तर कोणतं तर बी. अशाही पद्धतीने आपण शॉर्ट सोडू शकतो. प्रत्येक गणिताला आपण वेगवेगळ्या पद्धतीने सोडवायची कला विकसित करावी लागते. कारण की जर आपण प्रत्येक याला जर वेगवेगळ्या टर्मनं सोडवलं, कुठली पद्धत आपल्याला शॉर्टमध्ये करता येईल याचा विचारही आपण करून हे गणितं सोडवले पाहिजे. मित्रांनो, असे गणितं बऱ्याच एक्झाममध्ये येतात. यामध्ये काय म्हणते, दिवाळीमुळे कामावर येणाऱ्या कामगाराची संख्या 35% कमी झाली. 35% कमी झाली. जर उत्पादन कायम ठेवायचे असेल तर काम करणाऱ्या कामगारांना किती टक्के काम जास्त करावे लागेल. याच्यामध्ये हे जे 35% कमी झाले त्याच्या बदल्यात हे जे उरलेले आहेत त्यांना किती टक्के काम जास्त करावं लागेल असा प्रश्न आहे. तर हा प्रश्न विदिन 20 सेकंदामध्ये आपल्याला निपटवायचा आहे. मित्रांनो बघा, याला आपण असं 35/100 लिहिणार. ठीक आहे. याला आपण शॉर्ट केलं, 5चा भाग दिला, 5 7 35, 5 2 10, 0 0 0 हे मायनस सिम्बॉल मायनस. आता आपण काय शिकलो होतो अगोदर की इथं जी संख्या आहे ती सेम संख्या आपण इथं घेणार, 7ला 7 घेतली. त्याच्यानंतर काय शिकलो होतो आपण, इथं कोणतं चिन्ह आहे ते चिन्ह आपण विरुद्ध करून लिहिणार. म्हणजे विरुद्ध म्हणजे कोणतं, प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर प्लस. आता इकडे काय होतं मायनस, इकडे गेल्यावर झालं प्लस. त्याच्यानंतर काय केलं होतं, इथं जर प्लस असेल तर आपण हिच्यात जोडलं होतं, पण इथं मायनस आहे म्हणजे या मोठ्या संख्येतून ही संख्या वजा करायची. तर वजा केल्यानंतर उत्तर किती येईल, 20मधून 7 गेले, 20 - 7 तर उत्तर किती आलं इथं आपलं 13. आता हे झालं पर्सेंट म्हणजे 13साठी या लोकांना 7 काम जास्त करावं लागेल. हे जर आपण याला गुणाकार केला तर आपण याचं शॉर्टकटमध्ये असे उत्तर येऊ शकते, 700/13, 13 पंचे 65, इथं उरले किती 5, 13 त्रिक 39, 50मधून 39 गेले किती उरले 11/13. एवढं पर्सेंट काम उरलेल्या कामगारांना जास्त करावं लागेल.
मित्रांनो टेन्शन घेऊ नका, याचं मी एक PDF बनवून ग्रुपमध्ये टाकून देईन, ते तुम्ही बघून याला रिवाइंड करून बघा, म्हणजे तुम्हाला काही अडचण वाटत असेल तर तुम्ही याच्यातून समजू शकता. बघा मित्रांनो, याच्यात आपल्याला प्राईज आणि कंझम्पशन म्हणजे किंमत आणि उपभोग याच्यावर आधारित प्रश्न आहे. याच्यामध्ये काय सांगितलं, जर साखरेचा भाव 25% वाढला तर तिचा वापर किती टक्क्याने कमी करावा, म्हणजे होणारा खर्च तेवढाच राहील. आता मित्रांनो सेम आपण जे मागं बघितले त्याच फॉर्म्युलेनुसार आपण गणित सोडू शकतो. किती टक्क्यांनी वाढला, 25, म्हणजे 100साठी 25% वाढला. याला आपण शॉर्ट केलं, याला 25 सरळ 100ला भागलं, 25 × 25, 25 × 100 काय झालं, वाढलेलं आहे. आता आपल्याला काय आपण शिकलो होतो, शॉर्टमध्ये करायचं म्हणलं तर काहीच करायचं नाही, सरळ हे बाकीची विरुद्ध हे ते करत बसल्यापेक्षा वर प्लस आहे खालच्यामध्ये ती ॲड करायची, 4 आणि 1 5, 100ला भागून टाकायचं. 100ला भागलं तर उत्तर किती, 5 2 10. तर 20% म्हणजे 20% वापर कमी करावा, म्हणजे येणारा खर्च तेवढाच राहील. हेही अगदी सोपं आहे. या पद्धतीने तुम्ही केलं तर तुम्ही विदिन सेकंड उत्तर काढू शकता. मागील गणितामध्येही तुम्ही सेम हीच पद्धत वापरू शकता. जर भाव वाढला असेल तर खालच्या संख्येत ॲड करायचा, हा वाढलेला याच्यामध्ये ॲड करायचा आणि त्यानं 100ला भागायचं. येणारं उत्तर काय, विदिन 20 सेकंदामध्ये येणारं उत्तर तुमचं येऊन जाते. बघा इथे काय म्हणते, तांदळाची किंमत 45 वरून 63 झाली आणि त्याचा उपभोग 20% कमी केला तर तांदळावर होणारा खर्च किती टक्क्याने कमी झाला. बघा इथे काय म्हणते, 20% कमी झाला. 20% कमी झाला, 100साठी 20, याला शॉर्ट केलं तर काय झालं, 1/5 म्हणजे 20 5 100. ठीक आहे. आता आपण इथं काय लिहू, पूर्वीचा म्हणजे मूळ किंमत तांदळाची आणि वाढलेली किंमत. आता मित्रांनो कुठल्याही गोष्टीचं किमतीचं आणि खर्चाचं प्रमाण हे इन्व्हर्स असते, म्हणजे या दोन्हीचं असणारं प्रमाण हे सारखं असते. आता जर समजा 45 रुपये किंमत होती, वाढून किती झाली, 63. ठीक आहे. आता 45 63, त्याच्यानंतर पहिले खर्च किती होता, तर पहिले होता खर्च हा 5 होता, नंतर घटला कितीने, ह्या 1ने घटला, म्हणजे 5 पैकी 1 मायनस झाला तर किती झाला, 4. आता याचा आपण प्रमाण काढलं म्हणजे याला जर आपण गुणाकार केला, या दोघाचा 5 5 या दोन्हीचा गुणाकार केला, 5 5 25, 25 5 हातचे आले 2, 5 चौक 20 आणि 2 22. ठीक आहे. आता परत या दोन्हीचा गुणाकार केला, 4 त्रिक 12 2, हातचा आला 1, 6 चौक 24 आणि 1 25. म्हणजे आता बघा 225 पहिले व्हायचा, आता 252 झाला, म्हणजे कितीनं वाढला, तर या दोन्हीची जर समजा आपण वजाबाकी केली, 252 मायनस 225 तर किती, 12तून 5 गेले 7, इथला 3 दिला 2, म्हणजे 27. म्हणजे आपल्याला काय पर्सेंटेजचं व्हॅल्यू मिळाली, या मूळ किमतीच्या 225साठी वाढलेला खर्च किती आहे, दोन्हीचं अंतर 27, तर 100साठी किती. आता आपण इथे परत 5चा भाग देऊ शकतो. 5चा भाग कसा दिला, 5 चौक 20, 5 5 25, 5 2 10, 0 0 0. परत आपण इथे म्हटलं तर 5चा भाग परत देऊ शकतो, 5 9 45, 5 चौक 20. आता इथून या 9नं डायरेक्ट 27ला भाग जातो, 9 त्रिक 27. आलेलं उत्तर काय, 3 × 4, म्हणजे 12%ने खर्च वाढला. हे झालं मित्रांनो उत्तर. भावांनो अशा पद्धतीचे वन लाईनर गणित आहेत. विचार केला तर थोडा वेळ लागते, नाहीतर आपण तुरंत याचं जर प्रॉपर प्रॅक्टिस असेल तर आपण 15 ते 20 सेकंदामध्ये हे गणित सोडू शकतो. आता या गणितामध्ये बघा, एका वस्तूची किंमत 28%ने वाढली, त्यामुळे त्यावर होणारा खर्च 12% वाढतो, तर त्यांच्या खपतमध्ये काय फरक पडला. आता जर समजा ती वस्तूची किंमत 100 आहे, वाढून किती झाली, तर वाढ किती झाली, वाढ झाली भावांनो 100वर 28% वाढ झाली, म्हणजे किती झाली ती वाढून 128 झाली. आणि खर्च कितीने वाढला, तर 12ने वाढला, 112. आता आपल्याला काय म्हणते, खर्चात काय फरक पडला, हा पहिले काय आहे, खर्चात काय फरक पडला. आता आपल्याला काय करायचं, या दोन्हीत असणारं अंतर काढायचं आहे. दोन्हीत असणारं अंतर 28मधून 12 गेले तर किती राहिले, तर 16 अंतर आहे. जर 128साठी 16 तर 100साठी किती. आता इथं आपण डायरेक्ट 4चा भाग देऊ, 4 चूक 16, 4 त्रिक 12, 4 2 8, परत 4 1 4, 4 8 32, म्हणजे 100/8
म्हणजे काय 8 1 8, इथं राहिले 2 म्हणजे 20, 8 2 16, 8 45 म्हणजे 12.5%चा फरक पडलेला आहे मित्रांनो. 12.5%चा फरक पडला म्हणजे मायनस 12.5%चा फरक पडला. बघा गणित काय म्हणते, पतंगाची किंमत 20% कमी झाल्याने त्याची विक्री 20% वाढली तर मिळकतीत काय फरक पडला. आता आपण याच्या अगोदर काय शिकलो होतो, तसंच पतंगाची किंमत किती 100 असेल, किंमत कितीने वाढली, कितीने कमी झाली तर 20ने कमी झाली म्हणजे काय 100पेक्षा 20ने कमी झाली म्हणजे किती झाले 80, आणि विक्री किती वाढली 120. आता दोन्हीमधला फरक काय आहे, दोन्हीमधला फरक आहे 40 प्लस आहे ना, दोन्हीमधला फरक किती आहे 40. जर 80साठी 40 तर 100साठी किती. आता हा शून्य कटला, हा शून्य कटला, 4 1 4, 4 2 8, पुन्हा या 2ने 100ला भागलं, 2 5 10, 0 0 0 म्हणजे 50% त्याला होणारं प्रॉफिट वाढलं. हे गणित बघा, एका शाळेतील मुले आणि मुली यांचे गुणोत्तर 2:3 आहे आणि त्यापैकी 20% मुले आणि 25% मुली नापास झाल्या तर किती टक्के विद्यार्थी पास झाले. मित्रांनो याला आपण थोडं शॉर्टकटमध्येच निपटूया. जर आपण याला बेसिकमध्ये सोडवलं तर खूप मोठं होते. इथे लिहिलं समजा आपण मुले मुली. आता मुले किती आहेत 3 आहेत, मुली किती आहेत 2. आता ते काय म्हणते 20% मुले नापास झाले आणि 25% मुली नापास झाल्या. मित्रांनो आता याच्या अगोदर आपण बघितलं होतं की कुठल्याही गोष्टीचं पर्सेंटेज कसं काढायचं. आता आपण जर समजा या 3चं 20% पर्सेंटेज काढायचं, 3चे 20% काढायचे, 3चे 20% काढायचे म्हणसाल तर गुरुजी काय करायचं, 3चे 20% काढायचे. याच्या अगोदर आपण शिकलो होतो की 10% काढत असताना काय करायचं, तर एक घर पाठीमागे येऊन दशांश द्यायची आपली ट्रिक्स होती. आता आपण जर समजा असं लिहिलं, काही फरक पडला का याच्यावर नाही, 0.3 लिहिलं तर काय किंवा 3 लिहिलं काय एकच. आता याच्यात आपण काय केलं, याच्यात आपण याचे 10% काढले पहिले, याचे 10% म्हणजे 3चे 10% काढले पहिले तर किती, तर 0.3. आता आपल्याला याचे 20% काढायचे म्हणजे आपण 2ने गुणलं तर काय येणार, 3 2 6, 0.6. इथं आपण लिहू नापास, इथं लिहू पास. आता आपल्याला पर्सेंटेज काढायला सोपं जाईल. आता किती झाले याच्यातले नापास, तर नापास झाले 0.6 म्हणजे 3 पैकी 0.6 नापास झाले. आता पण पास किती झाले, 3 म्हणून 0.6 गेले तर किती 2.4 मुले पास झाले. आता तसं मुलींचं काय, तर 2चे आपल्याला ते काय म्हणते 25%. आता 2चे 25% काढताना आपण काय केलं होतं, कोणत्याही संख्येचे आपण 4 भाग केले होते. 2चे जर 4 भाग केले तर 2चे 4 भाग केल्यानंतर काय येणार आपल्याला, 2चे 4 भाग केल्यानंतर आपलं उत्तर काय येणार, तर 2चे 4 भाग म्हणजे अर्धा. ठीक आहे, 0.5 कॅल्क्युलेशनसाठी आपण एक 0 टाकला, येणारं उत्तर काय, दोन्हीची आपण वजाबाकी केली तर 1.5. ठीक आहे. आता त्यांनी आपल्याला काय पर्सेंटेज विचारलं. आता हे झालेले 5 झालेल्याची संख्या झाली 2.4 अधिक 1.5, 5 आणि 4 9, 2 आणि 1 3. आता हे काय झाले, एकूण मुलं मुली किती आहेत, तर 5 आहेत. ठीक आहे, त्याच्यापैकी 5 किती झाले, तर हे एवढे झाले. तर 100साठी किती, इथे दशांश आहे ना, 100साठी किती. आता आपण याला गणित सोडवलं, 5 2 10, 0 0 0. आता हा 0 असल्यामुळे काय, याला आपण डबल केलं तर काय झालं, 19 2 78% विद्यार्थी हे पास झाले. जर आपण याला ट्रेडिशनल मेथडनं सोडवलं असतं मित्रांनो तर कमीत कमी आपल्याला याचे 2 ते 3 मिनिटे खाल्लं असतं. त्याच्यामध्ये आपल्याला उत्तराची ॲक्युरेसी आणि कमीत कमी वेळेमध्ये आपण हे गणित या पद्धतीनं सोडू शकतो. मित्रांनो गणित बघा, संदीप पगाराच्या 2/3 भाग खर्च करतो. जर त्याचे उत्पन्न 14% वाढले व खर्च 20% वाढला तर त्याच्या बचतीमध्ये काय फरक पडेल. मित्रांनो अशाच काही क्रिटिकल गणितामुळे आपला मेरिट हुकतो. मित्रांनो आपण जे 2 किंवा 3 मार्कांना नापास होतो ना, त्याच्यासाठी ही असेच काही गणितं कारणीभूत असतात. तर आता आपण बघूयात की या गणिताचा निपटारा करून कसं याला लवकरात लवकर कमी वेळेमध्ये सोडवायचं. सर्वप्रथम इथे लिहू आपण त्याचा पगार, खर्च, बचत. आता आपल्याला गणितामध्ये काय सांगितले त्याने की 2:3 म्हणजे जर त्याचा पगार 3 असेल तर तो 2 खर्च करतो. आता जर 3 रुपये कमवत असेल तिच्यातून 3 रुपये कमवत असेल तिच्यातून 2 रुपये खर्च करत असेल तर उरलेत किती, तर 1.
आता हे पर्सेंटेजच्या हिशोबात आपल्याला गणित काढायचं, म्हणजे आपण काय करू, याच्यावर डायरेक्ट 2-2 शून्य देऊन टाकू. याने आपल्याला गणितामध्ये काही फरक पडणार नाही आणि गणित सोडवायला थोडं फास्ट होईल. आता दुसरी कंडिशन काय सांगितली त्यांनी, की त्याच्या उत्पन्नामध्ये 14% वाढ झाली. म्हणजे त्याच्या पगारामध्ये किती वाढ झाली, त्याच्या पगारामध्ये काय म्हणते तर 14% वाढ झाली. त्याच्या पगारामध्ये 14% वाढ. आता 300चे 14% तर 14 त्रिक 42 वाढे, बरोबर आहे. त्याच्यानंतर ते काय म्हणते, खर्चामध्ये 20% वाढ झाली. 20% म्हणजे किती झाले 40. आता 42 वाढले पण 40च खर्च केले, उरले किती त्याचे, तर इथं 2 रुपये उरले, बरोबर आहे. प्लसमध्ये 2 रुपये उरले. आता आपल्याला जर हे गणित सोडवलं तर आपण काय होणार, इथे 342 हे होणार 240, ठीक आहे. आणि इथं किती होणार त्याचे 102. मित्रांनो आता गणितात आपण इथं डायरेक्ट याचं उत्तर सांगू शकतो. कसं, जर त्याचे पहिले बचत 100 होत असेल तर आता 2 होऊ लागली, म्हणजे 100साठी 2 वाढली, म्हणजे काय सरळ 2% वाढली, सरळ 2% वाढली. कारण हे 100 कटले, हे 100 कटले, 2% वाढली. अशा प्रकारे आपण याचं शॉर्टमध्ये उत्तर देऊ शकतो. बघा मित्रांनो, अजयचा मासिक खर्च हा त्याच्या बचतीपेक्षा 40% जास्त आहे. जर त्याचा पगार 40%ने वाढला तर त्याचा खर्च 60%ने वाढतो आणि तो महिन्याला 270 रुपये जास्त बचत करतो, तर त्याची सुरुवातीची खर्च किती होता. थोडा आता आपण याला सिस्टमॅटिक मांडून घेऊया. आपण काय करू, बचतीपासून सुरुवात करू. बचत, नंतर इथं लिहू खर्च, इथं लिहू त्याचं उत्पन्न, ठीक आहे. बचत, खर्च, उत्पन्न. आता पहिल्या कंडिशनमध्ये काय सांगते, अजय त्याच्या मासिक खर्च हा त्याच्या बचतीपेक्षा 40%ने जास्त आहे. म्हणजे बचत जर 100 असेल तर त्याचा खर्च हा किती आहे 140. 140 काय आहे तर 40% जास्त आहे बापू, ठीक आहे. 140 झालं तर काय म्हणतो, त्याचा खर्च 40 आहे, ठीक आहे. आता मग उत्पन्न किती होईल, बचत 100 खर्च 40, तर उत्पन्न किती होईल त्याचं 240, बरोबर आहे. आता दुसरी कंडिशन काय म्हणते, जर त्याचा पगार 40%ने वाढला. आता त्याचा पगार 40%ने पगार त्याचा वाढला. 240चे 40% म्हणजे किती होतात तर ते 96. 40%ने वाढला 96 झाला. व त्याचा खर्च कितीने वाढला, त्याचा खर्च वाढला 60%ने. आता 140चे 60% म्हणजे किती होणार, 14 सक 84, म्हणजे 84 रुपयाने खर्च वाढला. आता मित्रांनो त्याचं उत्पन्न 96 झालं, तिच्यातून ते 84 खर्च करायला आहे, तर उरायलेत किती, तर उरतात 12 उरतात. आता आला आपल्याला पहिले जसं आपण बनवलं होतं याच्या अगोदरच्या गणितात, तसा आता आपण इक्वेशन बनवलेलं आहे. आता यांनी काय सांगितलं, जर तो पहिल्यापेक्षा तो 2070 रुपये जास्त, हे 2070 रुपये जास्त म्हणजे कोणते आहेत, तर हे 12च्या प्रमाणात 2070 आहेत. तर म्हणजे 2070 भागिले 12, तर आपल्याला त्यांनी काय विचारले, त्याचा सुरुवातीचा खर्च किती होता, तर 140 खर्च होता. आता हे जर आपण सरळ सोडवलं, आता याला आपण 2 न भागू, बेसकम 12, बेसाती 14 म्हणजे 70, परत 2 न भागू, बेत्रिक 6, इथे कुठे उरला 1, बेपंचे 10. आता 3 न भागू, 3 सक 18, उरले किती 2, 3 9 27. म्हणजे याचं काय आहे 690 गुणिला 35. हे जर आपण सोडवलं तर उत्तर किती येणार याचं 35 40 फटाफट जर केलं तर 24,150. तर मित्रांनो त्याचा सुरुवातीचा खर्च जो होता 24,150. तर बघितलं ना मित्रांनो, आपण मॅक्झिमम ॲक्युरेसीसोबत कमीत कमी वेळेमध्ये प्रॉपर मेथडनी कुठलंही गणित कमीत कमी वेळेमध्ये कसं सोडू शकतो ते. मित्रांनो जर तुम्हाला गणितामध्ये असंच काही मास्टर व्हायचं असेल तर तुम्ही आमचे व्हिडिओ बघत राहा. तुम्हाला वाटणारे टॉपिक आम्हाला कमेंटमध्ये सांगा, आम्ही त्याच्यावर व्हिडिओ बनवण्याचा पूर्ण प्रयत्न करू. आणि त्याचबरोबर तुम्ही जर आमच्या चॅनलला लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.